नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, आपण समाज सुधारकांची एक सिरीज चालू केलेली होती, बरोबर आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात चर्चा करत आहोत। आपण प्राचीन अश्मयुग वगैरे काय हे बघितलं होतं, सातवाहन कालखंड, हे सर्व आपण चर्चा केलेली होती। आता आपल्याला सुरुवात करायची मित्रांनो, एक एक समाज सुधारकांच्या बाबतीत आपल्याला काय करायचे, चर्चा करायची। एक एक समाज सुधारकांच्या बाबतीत चर्चा करायची आहे। ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे मित्रांनो, अनेक समाज सुधारकांच्या बाबतीत चर्चा करायची। तो फोटो महत्त्वाचा नाहीये, ठीक आहे, ते आपल्या नोट्स मधला महत्त्वाचा फोटो आहे, लक्षात ठेवायचा। फोटो महत्त्वाचा नाही हा, ठीक आहे। तर समाज सुधारकांमध्ये पहिले जे चॅप्टर आपल्याला डिस्कस करायचे किंवा पहिले जे समाज सुधारक डिस्कस करायचे ते आहेत नाना जगन्नाथ शंकर सेठ। काय मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकर सेठ। क्लिअर आहे मित्रांनो। आता यांचा जन्मकाळ जनरली तुम्हाला लक्षात नाही ठेवला तरी चालेल। 1803 पासून ते 1865 पर्यंत होते। 1803 पासून ते 1865 पर्यंत होते। त्यांचा जन्मकाळ लक्षात नाही ठेवला तरी चालेल। क्लिअर आहे, नाना जगन्नाथ शंकर सेठ। आता मग यांच्या बाबतीत आपल्याला चर्चा करताना सर्वात पहिले मुंबईचे शिल्पकार यांना काय म्हटलं जातं, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्या बाबतीत जो आपण चर्चा करतो तो सर्वात पहिले नाव काय येतं, मुंबईचे शिल्पकार। काय म्हणतात, मुंबईचे शिल्पकार। ठीक आहे मित्रांनो, मुंबईचे काय म्हणतात, शिल्पकार म्हणतात। ठीक आहे, हे त्यांचं एक महत्त्वाचं आहे, मुंबईचे शिल्पकार म्हणतात। आता आपण यांच्या बाबतीत विचार करायला सुरुवात करू। मूळ जे नाव आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ, याचं काय येतोय, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं जे मूळ आडनाव आहे मित्रांनो ते मुरकुटे आहे। काय आडनाव आहे मित्रांनो, मुरकुटे आहे। 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे जन्म झाला। जन्मतारीख महत्वाची नाहीये, आडनाव महत्वाचं आहे आणि जिल्हा ठिकाण महत्वाचं आहे, जिथे त्यांचा जन्म झाला ते ठिकाण काय त्यांचं महत्वाचं आहे, बरोबर आहे। आता हे स्क्रीनवरती दिसतंय, तुम्हाला स्क्रीन दिसते व्यवस्थित, काही डाऊट नसेल। बघा, आता सर्वात महत्वाचं 1822 मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। एक लाईन महत्वाची, 1822 मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। आता बघा मित्रांनो, दोन संघटना महत्वाच्या आहेत आपल्याला, दोन संघटना महत्वाच्या आहेत। बघा, इथे लिहून देतो, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी। कन्फ्युजन व्हायचं नाही। बघा मित्रांनो, काय आहे मित्रांनो, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एकदा इथे परत व्यवस्थित लिहून घ्या, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी। याच्यामध्ये एक नेटिव्ह हा शब्द, नेटिव्ह म्हणजे स्थानिक, बरोबर आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि एक आहे मित्रांनो बॉम्बे एज्युकेशन सोसायटी। ठीक आहे मित्रांनो, एक आहे बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी। ठीक आहे, क्लिअर आहे, इथपर्यंत कन्फ्युजन नाही। बरं, ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, ही आहे मित्रांनो नानांची, कोणाची मित्रांनो, नानांची। नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1822 मध्ये काय केली, चालू केली, 1822 मध्ये चालू केली। आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी जे मित्रांनो ते 1815 मध्ये एल्फिस्टनने चालू केली होती। मुंबईचा गव्हर्नर राहून गेलेला आहे एल्फिस्टन, कन्फ्युजन व्हायचं नाही। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी नानांनी चालू केली 1822 मध्ये आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी एल्फिस्टनने चालू केली 1815 मध्ये। क्लिअर आहे मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचे हे हा एक व्यवस्थित चार्ट बनवून घ्या। असे चार्ट बनवत राहा एक्झामला समाज सुधारकाच्या बाजूला, जेणेकरून तुम्हाला म्हणजेच काय असतं, कंपॅरेटिव्हली अभ्यास करता येतो। काय करता येतो मित्रांनो, कंपॅरेटिव्हली अभ्यास करता येतो। काही डाऊट, काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। चालायचं मित्रांनो, दिसते स्क्रीनवरती। चलो, नाव द नेक्स्ट घेऊया मित्रांनो। बघा, आता बॉम्बे एज्युकेशन सोसायटी झाली, आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी झाली आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं, या देशामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं व्हावा यासाठी स्थापन झालेली पहिली अशी संस्था होती भारतामध्ये, बरोबर आहे। मुंबई आणि मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या, सुरतला सुरू केलेली होती, अशा अनेक शाळा सुरू झाल्या। आता त्यांच्यासाठी बाळशास्त्री जांभेकर पुढे आपण यांच्याबद्दल शिकणार आहोत। सदाशिव छत्रे यांचं फार मोठं सहकार्य लाभलं। त्याच्यानंतर दादा पण बरोबर होते, दादा म्हणजे कोण, दादाबाई नौरोजी नानांबरोबर होते, बरोबर आहे। आणि भाऊ दाजी लाड हे पण महत्त्वाचं सहकार्य लाभलं। आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय झालं की बोर्ड ऑफ एज्युकेशनचे वर नानांची नियुक्ती झाली। आता हा बोर्ड ऑफ एज्युकेशन काय आहे, कन्सेप्ट समजा। बोर्ड ऑफ एज्युकेशन वर कोणाची नियुक्ती झाली आहे, नानांची नियुक्ती झाली। ही लाईन दिलेली आहे, बोर्ड ऑफ एज्युकेशन वर नानांची नियुक्ती झाली। आता बघा, हा बोर्ड ऑफ एज्युकेशनचा किस्सा काय आहे ते समजा। आता परत एक आपला एक चार्ट बनवायचा मित्रांनो, ते चार्ट मध्ये लिहायचंय बोर्ड ऑफ एज्युकेशन। हे मी काय शब्द इंग्लिश मध्ये लिहितोय तर समजून घ्या। तर बोर्ड ऑफ एज्युकेशन, आता बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये दोन प्रकारचे लोक असायचे। बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये टोटल सदस्य असायचे 7,
टोटल सदस्य किती असायचे मित्रांनो 6. 3 जे लोक असायचे ते सरकारी शाळेमध्ये यायचे. 3 लोक कुठून यायचे? सरकारी शाळेमध्ये यायचे. सरकारी शाळेमध्ये 3 लोक यायचे बोर्ड ऑफ एज्युकेशन वर. आणि 3 जे लोक होते मित्रांनो ते यायचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मधून. 3 लोक कुठून यायचे मित्रांनो? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आठवतं? नानाजी संघटना बरोबर आहे. 1822 एज्युकेशन सोसायटी मधनं 3 लोक यायचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मधनं. अशी टोटल 6 लोकांचं मग काय तयार व्हायचं? बोर्ड ऑफ एज्युकेशन तयार व्हायचं. या बोर्ड ऑफ एज्युकेशनचं काम काय होतं? शाळेला पुस्तकं तयार करणं, शाळेला मान्यता देणं, त्यांचं इन्स्पेक्शन करणं, पुस्तकं तयार करणं, अशी अनेक कामं बोर्ड ऑफ एज्युकेशनची होती. अशी अनेक कामं बोर्ड ऑफ एज्युकेशनची होती. पण ज्या ज्या लोकांचा संबंध हा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीशी आला, पुढे जाऊन त्यांची वर्णी ही बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये लागली. कुठे लागली मित्रांनो? बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये लागली. मग या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये तुम्ही बघा तर नाना महत्वाचे योगदान आहे. नानांनी स्थापन केली होती. नाना होते बरोबर. त्यांची बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये पुढे नियुक्ती झाली. त्याच्यानंतर हे एक महत्वाचे नाव आहे बाळशास्त्री जांभेकर साहेबांची नियुक्ती झाली होती. बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती झाली. ते पुढे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य झाले. भाऊ दाजी लाड, आपले दाजी तुम्हाला लक्षात ठेवायचे. भाऊ दाजी लाड हे 3 महत्वाचे लोक ते बॉम्बे एज्युकेशन सोसायटीवर बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये गेलेले होते. वेगवेगळ्या काळामध्ये गेलेली होती. क्लिअर आहे मित्रांनो? आणि पुढे काय झालं होतं? 1854 मध्ये वुड्स अँड डिस्पॅच आणि वुड्स कमिटी आली होती. 1854 इथे लगेच लिहून घ्यायचं मित्रांनो. 1854 वुड्सचा खलिता आला होता. ठीक आहे. वुड्सचा खलिता आता याच्याबद्दल आपण पुढे डिटेल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. नियामक मंडळाचा अध्यक्ष होता हा वुड्सचा खलिता होता बरोबर आहे. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता. वुड्सचा खलिता आला 1854 मध्ये. केव्हा आला मित्रांनो? 1854 मध्ये वुड्सचा खलिता आला. या वुड्सच्या खलित्याने काय सांगितलं? लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर अरे लक्ष द्या रे, लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतात 3 विद्यापीठांची स्थापना करावी. लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतात 3 विद्यापीठांची स्थापना करावी म्हणून मग 3 विद्यापीठांची स्थापना केली गेली. कोणकोणती मित्रांनो? कलकत्ता पहिलं विद्यापीठ आलं कलकत्ता, दुसरं आलं मुंबई या बॉम्बे विद्यापीठ आणि तिसरं आलं मद्रास. अशा 3 विद्यापीठांची काय झाली मित्रांनो? स्थापना झाली. आणि हे बोर्ड ऑफ एज्युकेशन बंद झालं आणि शिक्षण खात्याची निर्मिती झाली. बोर्ड ऑफ एज्युकेशन बंद झालं आणि शिक्षण खात्याची निर्मिती झाली. कोणत्या खलित्याने केली होती? पुढच्या खलित्याने शिक्षण खात्याची निर्मितीची शिफारस केलेली होती. ठीक आहे मित्रांनो? चालायचं पुढे. बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये कोणाची नियुक्ती झालेली होती? नानांची नियुक्ती झालेली होती. ठीक आहे. आणि 1856 पर्यंत साली या विद्या खात्याचे रूपांतर विद्या खात्यामध्ये म्हणजे शिक्षण खात्यामध्ये काय झालं? रूपांतर झालं. पुढच्या खलित्यानंतर म्हणजे या पुढच्या कमिशनच्या शिफारसीनुसार. चालायचं पुढे मित्रांनो. चालायचं पुढे. आता एक महत्वाचं इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता हे मी जे लिहून दिलेलं आहे व्यवस्थित लिहून घेणार. आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहोत. 1845 मध्ये दादाभाई नौरोजी भाऊ दाजी लाड यांनी स्थापन केलेली स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. ठीक आहे. ज्ञान प्रसारक सभा. ठीक आहे. चला स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी उपयुक्त ज्ञान सभा. आता बघा आता ही एक महत्वाची आहे. एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो. ही नाव बघा 1845 साली दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. मुंबईत स्थापना केली आणि त्याला सर्वोपरी मदत कोणी केलेली आहे? नानांनी केलेली आहे. कोणी मदत केली मित्रांनो? दिसतंय तुम्हाला? नानांनी मदत केलेली आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचं नाव नाही केलेलं आहे दादाभाई नौरोजी आणि डॉक्टर भाऊदाजी लाड याच्यामध्ये विश्वनाथ मंडलिक हे महत्वाचं नाव आहे. मंडलिक या तिघांनी मिळून दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ मंडलिक या तिघांनी मिळून कोणती संघटना स्थापन केली मित्रांनो? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संघटनेची काय केली? स्थापना केली. बरोबर आहे. आणि या संघटनेला मराठीत काय म्हणतात? लगेच समजून घ्यायचे. उपयुक्त ज्ञान सभा. काय म्हणतात मित्रांनो? उपयुक्त ज्ञान सभा. लक्षात ठेवायचे. उपयुक्त ज्ञान सभा म्हणतात. हे कन्फर्म काय डाऊट नाही इथपर्यंत. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीला मराठीत म्हणतात उपयुक्त ज्ञान सभा. दोघं पर्याय विचारले जाऊ शकतात. आणि या संघटना स्थापन करण्यामध्ये नानांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. काय केलं मित्रांनो? सहकार्य केलेलं आहे. चालायचं पुढे. चला इथपर्यंत क्लिअर आहे? सांगा मला. इथपर्यंत येत असेल तर आपण लगेच पुढे जाणार आहोत. उपयुक्त ज्ञान सभा. जे टॉपिक एक्स्ट्रा आपण मी लिहून देतोय ते लगेच व्यवस्थित काय करायचे आहे? लिहून घ्यायचे. दिसते स्क्रीनवरती. चला पुढे जाऊया. उपयुक्त लिहिला इथपर्यंत.
आता महत्वाचं आहे, त्यांनी स्वतःच्या जागीच मुलींची पहिली शाळा काढली. आता मुलींची पहिली शाळा दोघांनी एकाच वर्षी, दोन समाजसुधारकांनी एकाच वर्षी काढली मित्रांनो, दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये. ऍक्च्युली फुलेंनी वेगळी आधी काढलेली होती आणि मग नानांनी काढलेली आहे. मग आता मुलींची पहिली शाळा 1848. काय कन्फ्युजन लक्षात ठेवायचंय? 1848 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. 1848 मध्ये दोन लोकांनी मुलींची पहिली शाळा काढली. एक होते महात्मा फुले आणि एक होते नाना. एक कोण होते मित्रांनो? नाना. दोघांनी एकाच वर्षी काढलेली आहे, पण महिन्याचा फरक आहे. पुढे आपण डिटेल करणार आहोत. मग एकाच वर्षी 1848 मध्ये महात्मा फुलेंनी भिडेच्या पुण्यामध्ये काढली. पुणे येथे काढली. भिडेच्या वाड्यामध्ये आताच पाडण्यात आलाय तो, बरोबर आहे. भिडेच्या वाड्यामध्ये तिथपर्यंत कन्फर्म आहे. आपण पुढे याच्याबद्दल जेव्हा महात्मा फुलेंबद्दल शिकणार आहोत त्यावेळेस डिटेल करणार आहोत. नानांनी पण मुंबईत चालू केली. नाना मुंबईत राहायचे. नानांनी मुंबईत स्वतःच्या वाड्यात चालू केली. कुठे केली मित्रांनो? स्वतःच्या वाड्यात चालू केली. मग मुलींची पहिली शाळा महाराष्ट्रात एकाच वर्षी दोन शाळा निघालेल्या होत्या. एकाच वर्षी काय झाल्या होत्या मित्रांनो? दोन शाळा निघालेल्या होत्या. क्लिअर आहे. चालायचं पुढे. 1848 मध्ये महत्वाच्या दोन शाळा निघाल्या होत्या. महात्मा फुलेंनी चालू केली होती पुण्यामध्ये, भिडेंच्या वाड्यामध्ये, आणि नानांनी चालू केली होती स्वतःच्या वाड्यामध्ये. मग नानांनी स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. मी हा जो टॉपिक एक्स्ट्रा लिहून देतोय, तो टॉपिक तुमचा काय झाला पाहिजे मित्रांनो? पाठ झाला पाहिजे. कम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसतोय. चालायचं पुढे. काही डाऊट, काही शंका असेल तर मला सांगा. चल, चालायचं पुढे. आता बघा मित्रांनो, पुन्हा जाऊया आपण पुढची लाईन मध्ये. महत्वाचं आहे, पुढची महत्वाची लाईन आहे मित्रांनो, ग्रँड मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. खूप महत्वाचं आहे. याच्यावर आपल्याला डाटा लक्षात ठेवायचा मित्रांनो. ग्रँड मेडिकलच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. आता सर ग्रँड हे मुंबईचे गव्हर्नर होते. पहिली गोष्ट, सर ग्रँड इकडे लिहून देतो. मुंबईचे काय होते मित्रांनो? गव्हर्नर होते. सर ग्रँड हे मुंबईचे गव्हर्नर होते. गव्हर्नर होते. इथपर्यंत कन्फ्युजन क्लिअर आहे? 1836 ची गोष्ट आहे मित्रांनो. 1836 ची गोष्ट आहे. तेव्हाची गोष्ट आहे मित्रांनो. 1836 ची गोष्ट आहे. पुण्याहून मुंबईला जात होते. सर ग्रँड पुण्याहून कुठे जात होते? मुंबईला जात होते. ठीक आहे. पुण्याहून पुढे जात होते मित्रांनो, मुंबईला जात होते आणि लोणावळा घाटामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि 1836 मध्ये सर ग्रँड याचा मृत्यू झाला. क्लिअर आहे? 1836 मध्ये मृत्यू झालेला आहे सर ग्रँडचा लोणावळा घाटामध्ये. ठीक आहे. लोणावळा घाटामध्ये काय झालेलं आहे? सर ग्रँड यांचा काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ नानांनी महत्वाचं योगदान घेतलं आणि ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली. कोणत्या मित्रांनो? ग्रँड मेडिकल कॉलेज. त्याच्या आधी कलकत्तामध्ये मेडिकल स्कूलची स्थापना ऑलरेडी होऊन गेलेली होती. सो हे लक्षात ठेवायचे, स्कूलची स्थापना होऊन गेली होती. म्हणून मी इथे लिहून देतो ग्रँड मेडिकल कॉलेज. काय लिहून दिलं मित्रांनो? ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना नानांनी केली. बरोबर आहे. आता आपल्याला साल महत्वाचे. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली मित्रांनो 1845 मध्ये. केव्हा स्थापना झाली मित्रांनो? 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची काय झाली? स्थापना झाली. क्लिअर आहे? काही डाऊट नाही इथपर्यंत? आणि मग ऍडमिशन घेतल्यानंतर पहिली तुकडी बाहेर पडली 1851 मध्ये. जवळजवळ 7 वर्षानंतर 1851 मध्ये पहिली तुकडी बाहेर पडली. पहिली बॅच बाहेर पडली. किती मित्रांनो? 1800 किती मित्रांनो? 1851 मध्ये 7 वर्षानंतर जवळजवळ पहिली तुकडी काय पडली? बाहेर पडली. 1845 ला ग्रँड मेडिकल कॉलेजची सुरुवात झाली. 1851 मध्ये पहिली तुकडी काय झाली मित्रांनो? बाहेर पडली. आणि मग जेव्हा पहिली तुकडी बाहेर पडली, या पहिल्या तुकडीमध्ये 10 लोकांनी ऍडमिशन घेतलेलं होतं पहिल्या शाळेमध्ये. या पहिली बॅचची फर्स्ट बॅच होती ना मित्रांनो. या पहिल्या बॅच मध्ये 10 मुलं होते. किती मुलं होते मित्रांनो? 10 मुलं होते. पहिल्या बॅच मध्ये किती मुलं होते मित्रांनो? त्याच्यात एक्स्ट्रा लिहून घ्यायचं. 10 मुलं होते. त्याच्यापैकी 9 पास झाले मित्रांनो. 9 काय झालेले आहेत? पास झालेली आहेत. एकाने मध्ये सोडून दिली होती. एक नापास झाला मित्रांनो. एक काय झालाय? नापास झालेला आहे किंवा मध्येच त्याने कॉलेज काय केली होती? सोडून दिली होती. लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये या 10 मुलांमध्ये आपल्याला 3 नावं महत्वाचे आहेत. 10 मुलांमध्ये 3 नावं महत्वाचे आहेत मित्रांनो. जो नापास होणारा विद्यार्थी होता त्याचं नाव आहे बाबा पद्मजी. काय नाव आहे मित्रांनो? बाबा पदमजी. बरोबर आहे? पदमजी. बरोबर आहे. या माणसाने पहिल्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं, मात्र फेल झाले. बाबा पदमजी काय झाले मित्रांनो? फेल झाले. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे. बाबा पदमजी काय झाले? फेल झाले. पुढे बाबा पदमजी बद्दल आपण पुढे डिटेल शिकणार आहोत. त्यांनी यमुना पर्यटन लिहिलं. बरोबर आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारला. बरेच कामं केलेली आहेत. बरोबर आहे. आणि जी पास होणारी 9 विद्यार्थी होती त्याच्यातली 2 नावं आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत. एक म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी. एक कोण मित्रांनो? डॉक्टर भाऊ दाजी
लाड, डॉक्टर भाऊदाजी लाड, बरोबर आहे. आणि दुसरं डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर, दुसरं नाव काय मित्रांनो, आत्माराम पांडुरंग तळखरकर. ही दोन महत्वाची, तळखरकर हे अक्षर दिसतंय मित्रांनो. ही दोन डॉक्टर पास झाले, म्हणजे तो काही क्लासमेट आहे, तो काही काय मित्रांनो पहिल्या बॅचचे विद्यार्थी. ऍक्च्युली तिकडे पहिल्या बॅचचे काय मित्रांनो विद्यार्थी आहेत. डॉक्टर भाऊदाजी लाड असतील, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर असतील. क्लिअर आहे, काही डाऊट नाही. मग या दोघांना पुढे जाऊन दोघांनी समाजकार्य केलेले. भाऊदाजी लाड यांच्याबद्दल पण आपल्याला शिकायचे, आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्याबद्दल पण शिकायचे. एकाने कल्याण दवाखाना चालू केला, एकाने भिवंडी दवाखाना चालू केला, आणि मग पुढे भाऊदाजी लाड खूप जास्त फेमस झाले. आत्माराम पांडुरंग तळखरकर पण होते, पण कंपॅरेटिव्हली भाऊदाजी लाड खूप फेमस झाले. आणि भाऊदाजी लाडाने कुष्ठरोगावरचं औषध शोधलं, नेत्र बिंदूचा, डोळ्यात मोतीबिंदूचा खास करून ऑपरेशन केली, मोतीबिंदूची ऑपरेशन केली, आणि कुष्ठरोगावरचं औषध शोधलं. त्यांना महाराज भारताचे धन्वंतरी म्हणतात, यांना धन्वंतरी म्हणतात. आणि महत्वाचं यांच्याबद्दल अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुढे आपण शिकणार आहोत. यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. अर्धांगवायू याचा पॅरालिसिस म्हणतो आपल्या भाषेत, आपल्या गावात पॅरालिसिस, अर्धांगवायूचा त्यांना आजार झाला. आणि अर्धांगवायूच्या आजारामुळे यांचा भाऊदाजी लाड यांचा मृत्यू झाला. पुढे लक्षात ठेवायचे, दोन लोकांचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झालेला आहे. अर्धांगवायूमुळे दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. अर्धांगवायूमुळे दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. अर्धांगवायूमुळे दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. एक म्हणजे महात्मा फुले, आणि दुसरे म्हणजे भाऊदाजी लाड. मी शॉर्टकट लिहून देतो, भाऊदाजी लाड. ठीक आहे, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक्झाम मध्ये इतरांपेक्षा 2-4 मार्क पुढे नेण्यास काय करतात, मदत करतात. आणि मी जसं जसं चार्ट बनवतोय तसं चार्ट तुम्हाला तुमचा समाज सुधारकांचा बनला पाहिजे. समाज सुधारकांचा तसा चार्ट तुमचा काय झाला पाहिजे मित्रांनो, बनला पाहिजे. समजतंय, काही डाऊट नाही इथपर्यंत क्लिअर आहे. समाज सुधारकांमध्ये मग ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली केव्हा, 1845 मध्ये. आणि बाहेर केव्हा पडली, पहिली बॅच केव्हा बाहेर पडली, 1851 मध्ये. 10 मुलं होते, 10 पैकी 2 महत्वाचे पास झालेले, डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर. आणि नापास होणारा व्यक्ती कोण आहे, बाबा पदमजी. कोण आहे मित्रांनो, बाबा पदमजी. चालायचं पुढे. आता बाबा पदमजी नापास झाले, पुढे त्यांनी पुन्हा पर्यटन ख्रिश्चन धर्म स्वीकारला. क्लिअर आहे. आता आपला किस्सा काय आहे, 10 जी मुलं होते ग्रँड मेडिकल कॉलेजची पहिली जी बॅच होती मित्रांनो, या पहिल्या बॅच मध्ये एकही मुलगी नव्हती. या 10 मुलांमध्ये एकही काय नव्हती, याच्यावरच प्रश्न विचारला जातो. एकही मुलगी नव्हती. ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅच मध्ये काय, पहिल्या 40 वर्षात एकही मुलगी नव्हती. पहिल्या 40 वर्षात एकही मुलगी नव्हती. पुढे लक्षात ठेवणार आहोत आपण, पुढे जाणार आहोत. मग आता पुढे 1887 चा काळ उघेल. केव्हाचा काळ उघेल मित्रांनो, 1887 मध्ये भारतातील पहिली महिला डॉक्टर होईल. काय होईल मित्रांनो, भारतातील पहिली महिला डॉक्टर होईल. तिचं नाव मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात, महिला डॉक्टर होईल. पण इथं पण मोठा किस्सा आहे. 3 मैत्रिणी, म्हणजे मैत्रिणी म्हणण्यापेक्षा 3 बाया डॉक्टर होण्यासाठी गेल्या होत्या. 3 बाया डॉक्टर होण्यासाठी गेल्या होत्या. ठीक आहे, किस्सा सांगतो बघा. पहिल्या डॉक्टरचा पण किस्सा आहे. जी भारताची पहिली डॉक्टर झाली होती, तिची डिलिव्हरी होत असताना आपलं बाळ मेलं, आणि त्याच्यावर ती मोटिवेट झाली आणि पहिल्या डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेला गेली. आता 3 बाया गेल्या होत्या पहिल्या डॉक्टर होण्यासाठी. किती बाया गेल्या होत्या मित्रांनो, 3 बाया गेलेल्या होत्या. किस्सा सांगतो तुम्हाला, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुला लक्षात राहतील. 3 बाया गेल्या होत्या 1887 मध्ये पहिली डॉक्टर झाली तेव्हा. त्याच्यापैकी 2 गेल्या होत्या अमेरिकेला, 2 पुढे गेल्या होत्या अमेरिकेला. त्याच्यात एकीने आत्महत्या केली आणि एक भारताची पहिली डॉक्टर झाली. ठीक आहे, आणि दुसरी जी गेली होती ती इंग्लंडला गेली होती मित्रांनो. युकेला गेली होती. मात्र तिच्या कानामध्ये प्रॉब्लेम होता, त्या बाईच्या कानामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं डॉक्टरकी शिकण्यासाठी. म्हणून त्या बाईने काय केलं, डॉक्टरकी सोडून दिली आणि टीचर ट्रेनिंग घेतली. काय घेतली मित्रांनो, इंग्लंडला जाऊन टीचर ट्रेनिंग घेतली. म्हणजे आजच्या काळात शिक्षक होण्यासाठी जे लागतं ती टीचर ट्रेनिंग घेतली त्या दुसऱ्या बाईने. तिचं पण नाव आपण पुढे एकदम डिटेल करणार आहोत, डोंट वरी. टीचर ट्रेनिंग घेतली आणि त्या बाईने पण ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ती बाई भारतात आली. आणि ती बाई म्हणजे पंडिता रमाबाई. ती बाई कोण मित्रांनो, पंडिता रमाबाई. कळतंय मला काय म्हणायचंय, पंडिता रमाबाई. समजतंय. सो मग पुढचे 40 वर्ष 1887 पर्यंत भारतामध्ये कुठेही डॉक्टर नव्हते, महिला डॉक्टर 1887 मध्ये आली. ही मेडिकल कॉलेजची पहिली बॅच पडली 1851 मध्ये बाहेर. केव्हा बाहेर पडली मित्रांनो, 1851 मध्ये बाहेर पडली. समजतंय. छोटे छोटे पॉईंट आहेत, इथूनच परीक्षेला क्वेश्चन डिझाईन होतो. चालायचं. मग आता 1851 मध्ये पहिली बॅच बाहेर पडली. लगेच पुढे कौसात
लिहून घ्यायचे. या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये 1861 साली ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये 1861 मध्ये मेडिकल एज्युकेशन मराठीत सुरू झालं. मेडिकल एज्युकेशन कसं सुरू झालं? मराठीत सुरू झालं. लगेच व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 1861 मध्ये मेडिकल एज्युकेशन मराठीत सुरू झालं. 1861 10 वर्षानंतर, पहिली बॅच बाहेर पडल्याच्या 10 वर्षानंतर. क्लिअर आहे? चालायचं पुढे, चालायचं पुढे. मी बाजूला होऊन जातो, बाजूला होऊन जातो. व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. व्यवस्थित स्क्रीनशॉट बसणार नाही. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करायचा पुढच्या वेळेस आणि व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. व्यवस्थित पुढे काय करायचंय? लिहून घ्यायचंय. चालायचं. चल नाव द नेक्स्ट घेऊया आपण. बघा, मी हे रफ करतो. आता आपण नानांच्या बाबतीत अजून आपण बरंच काही बघणार आहोत. नानांच्या बाबतीत आपण बरंच काही बघणार आहोत. बघा, लक्ष देणार आहात मित्रांनो, लक्ष देणार आहात. मी जे एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय ते खूप आयएमपी आहेत. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत. बरोबर आहे? नाना मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. ठीक आहे? कोण आहेत मित्रांनो? नाना आहेत. ठीक आहे? आता पुढे महत्वाचं काय आहे तुम्हाला माहित असेल, 3 विद्यापीठांची स्थापना झाली पुढच्या डिस्पॅच मुळे, पुढच्या खलित्यानुसार. कोणत्या खलित्यानुसार मित्रांनो? सर विल्यम वूड खलित्यानुसार. खलिता. ठीक आहे? बोर्ड ऑफ कंट्रोलचा सदस्य होता. पुढच्या खलित्यानुसार 3 विद्यापीठांची स्थापना झाली. पहिलं विद्यापीठ कोणतं होतं मित्रांनो? कलकत्ता. पहिलं विद्यापीठ कोणतं होतं? कलकत्ता. दुसरं विद्यापीठ होतं मुंबई. क्रम महत्वाचा आहे मित्रांनो. दुसरं आपलं महाराष्ट्राचं मुंबई आणि तिसरं आहे मित्रांनो मद्रास. अशा 3 विद्यापीठांची स्थापना झाली. कोणत्या विद्यापीठाच्या धर्तीवर? कोणत्या विद्यापीठाच्या धर्तीवर? लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतामध्ये 3 युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. ज्या वर्षी 1857 चा उठाव झाला होता त्याच वर्षी. 1857 चा उठाव झाला होता त्याच वर्षी. क्लिअर आहे मित्रांनो? क्लिअर आहे. आणि मग 1861 मध्ये ज्या वर्षी 1861 मध्ये या 1857 ला पहिली कॉलेज सुरू झाली. 1857 ला पहिली कॉलेज सुरू झाली. ग्रॅज्युएशनची गोष्ट करतोय मित्रांनो, ग्रॅज्युएशनची गोष्ट करतोय. 1861 मध्ये ज्या वर्षी ग्रँड मेडिकल कॉलेजला मराठी एज्युकेशन सुरू झालं होतं त्याच वर्षी कलकत्ता युनिव्हर्सिटीचा पहिला पदवीधर व्यक्ती बाहेर पडला. पहिला पदवीधर व्यक्ती बाहेर पडला. तोच व्यक्ती भारताचा पहिला पदवीधर आहे. तोच व्यक्ती कोण आहे मित्रांनो? भारतातील पहिला पदवीधर व्यक्ती कलकत्ता युनिव्हर्सिटी मधला आहे. भारताचा पहिला पदवीधर व्यक्ती कलकत्ता युनिव्हर्सिटी मधला आहे मित्रांनो. त्या व्यक्तीचं नाव आहे, ज्या व्यक्तीने वंदे मातरम लिहिलंय, बंकिमचंद्र चॅटर्जी. काय लक्षात ठेवायचंय? बंकिमचंद्र चॅटर्जी. ठीक आहे मित्रांनो? क्लिअर आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. मुंबई युनिव्हर्सिटीचा कलकत्ता युनिव्हर्सिटी मधला भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती आहे मित्रांनो. ठीक आहे? आणि पुढे महत्वाचं आहे मित्रांनो, मुंबई युनिव्हर्सिटी मधला आपल्या महाराष्ट्रातला पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र मुंबई युनिव्हर्सिटीत 1862 मध्ये याच्या पुढच्या वर्षी रानडे महाराष्ट्रातील पहिले ग्रॅज्युएट व्यक्ती म्हणून बाहेर पडले. कोण बाहेर पडले मित्रांनो? रानडे बरोबर अजून 1-2 होते, पण ते महत्वाचे नाहीत. आपल्याला जे व्यक्ती महत्वाचा आहे कोण आहे? रानडे. अशा 3 युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती आणि त्या 3 युनिव्हर्सिटीमध्ये कोण होतं मित्रांनो? कोण होतं महत्वाचं फेलो? कोण होते? मुंबई युनिव्हर्सिटीचे फेलो कोण होते मित्रांनो? नाना. कोण होते? नाना. चालायचं पुढे. चलो नाव नेक्स्ट घेऊया. हे छोटे टॉपिक आहेत. हेच तुम्ही परत हे लिहाल तर एक्झाम मध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू असेल. ठीक आहे मित्रांनो? चलो काही हरकत नाही. क्लिअर आहे? आवाज वगैरे क्लिअर आहे? काही डाऊट नाही इथपर्यंत? चला पुढे जाऊया मित्रांनो. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेमध्ये महत्वाचं नानांचं योगदान होतं. जिजूभाई बाटलीवाला. जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये नानांचं महत्वपूर्ण योगदान होतं. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेमध्ये नानांचं काय होतं? महत्वाचं योगदान होतं. आता अजून नानांच्या बाबतीत बरंच काही करायचंय मित्रांनो. आपल्याला बरंच काहीतरी करायचंय मित्रांनो. ओके, आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल अशी अपेक्षा आहे मला. स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे? 1846 मध्ये म्युनिसिपल ऍक्ट पास करण्यामध्ये नानांचं योगदान होतं. ठीक आहे? ही लाईन. त्याच्यानंतर त्यांच्या महत्वाच्या दोन संस्था, ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेमध्ये बरोबरच सिंहाचा वाटा आहे. नानांचा सिंहाचा वाटा आहे. नानांचा काय मित्रांनो? सिंहाचा वाटा आहे. चालायचं पुढे. आता जी पहिली रेल्वे सुरू झाली मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित असेल. डलहौसीने चालू केली होती. पहिली रेल्वे डलहौसीने चालू केली होती. आज आपण नाना संपून टाकूया. अर्ध्या तासामध्ये एक समाजसुधारक संपूया. अरे पूर्ण समाजसुधारक संपतील तुमचे. आता बघा मित्रांनो, नाना पहिली रेल्वे ती सुरू झाली. लक्ष द्या, खूप आयएमपी डाटा सांगणार आहे. पहिली ती रेल्वे सुरू झाली मित्रांनो 1853 ला. बरोबर आहे? मुंबई ते ठाणे. 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली. बरोबर आहे? याच्यामध्ये 74 लोक बसलेली होती मित्रांनो. किती लोक बसलेली होती? 74 लोक. त्याच्यातले 3 महाराष्ट्रीयन होते. हा पण क्वेश्चन एमपीसीने विचारण्यात आलेला आहे. पहिल्या रेल्वेत खालीलपैकी कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती बसलेला होता? मग पहिल्या रेल्वेमध्ये महत्वाचे 3
बसलेले होते मित्रांनो? नाना. कोण मित्रांनो? नाना. दुसरा आहे दादा. दुसरा व्यक्ती कोण बसलेला होता? महाराष्ट्रीयन दादा. आणि तिसरा व्यक्ती महाराष्ट्रीयन कोण बसलेला होता? दाजी. कोण दाजी? भाऊ दाजीला. कोण मित्रांनो? भाऊ दाजीला. नाना जगन्नाथ शंकर सेठ, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजीला. हे तीन महाराष्ट्रीयन व्यक्ती पहिल्या रेल्वेत बसलेली होती. पहिल्या रेल्वेत तीन महाराष्ट्रीयन व्यक्ती बसलेली होती मित्रांनो. चालायचं पुढे. तीन महाराष्ट्रीयन व्यक्ती बसलेली होती मित्रांनो. चालायचं पुढे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या रेल्वेमध्ये तीन इंजिन सुद्धा होते. कारण की ती एवढी रेल्वे इंजिन तेवढी पॉवरफुल नव्हती, तर ती इंजिन होती. त्या इंजिनची नाव खूप जुना प्रश्न आहे मित्रांनो. सिंध, साहिल. इंजिनची नावं होती सिंध, साहिल आणि सुलतान. सिंध, साहिल आणि सुलतान अशी तीन नावं होती. ती इंजिनाची ती महत्वाची नाहीये. चला या इथपर्यंत. चला व्यवस्थित लिहा. काही डाऊट काही शंका असेल तर मला सांगा. ठीक आहे मित्रांनो. आता आपल्याला बरंच काही महत्वाचं काम करायचं आहे. लिहायचे नानांच्या बाबतीत. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आता नानांच्या बाबतीत आपल्याला अजून एक दोन तीन महत्वाच्या लाईन करायच्या आहेत नानांच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत? नानांच्या बाबतीत. आता तुम्हाला सतीबंदी माहित असेल. सतीबंदी माहित असेल. इकडे नानांची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून देतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून देतो. सतीबंदी तुम्हाला माहित असेल मित्रांनो. सती माता की जय असं पूर्वी म्हणायचे. सतीबंदी. ठीक आहे मित्रांनो. सतीबंदी. आता सतीबंदीसाठी पहिल्यांदा 1823 म्हणजे बरेच प्रयत्न झालेले. 1823 मध्ये गोष्ट करतो मी. केव्हाची गोष्ट करतोय? 1823. आकडा चुकायला नको, आकडेवारी चुकायला नको. 1823 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटला एक पत्र पाठवलं. पुढे कोणाला पत्र पाठवलं झालं मित्रांनो? ब्रिटिश पार्लमेंट. ब्रिटिश पार्लमेंटला पत्र पाठवण्यात आलं. पत्र पाठवण्यात आलं आणि त्या पत्रांवर सह्या ज्या होत्या त्या दोन महत्वाच्या लोकांच्या सह्या होत्या. ब्रिटिश पार्लमेंटला जे पत्र पाठवण्यात आलं होतं 1823 मध्ये, त्याच्यावर दोन महत्वाच्या लोकांच्या सह्या होत्या. एक म्हणजे बंगाल प्रांतातनं आरआरची सही होती. बंगाल प्रांतात कोणाची सही होती? आरआर. माहिती आहे ना? राजाराम मोहन रॉय. आरआरचा लॉंग फॉर्म काय? यार पिक्चर नाहीये काय? राजाराम मोहन रॉय. सॉरी. बंगालमध्ये कोणाची सही होती मित्रांनो? राजाराम मोहन रॉयची सही होती. आणि मुंबई प्रांतातनं कोणाची सही होती मित्रांनो? मुंबई प्रांतातनं कोणाची सही होती? नानाची सही होती. नाना जगन्नाथ शंकर सेठ. मग पहिल्या सतीबंदीसाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो जे पत्र पाठवण्यात आलं त्याच्यावर नानांनी पण सही केलेली होती. कोणी सही केली होती मित्रांनो? नानांनी सही केली होती. क्लिअर आहे? इथपर्यंत हा चार्ट महत्वाचा आहे. आणि पुढे मग तुम्हाला माहित असेल विल्यम बेंटिंग अप्पाने 1829 मध्ये बंगालमध्ये सतीबंदी केली. लक्षात घ्या. 1829 मध्ये बंगालमध्ये केली आहे. आणि 1830 मध्ये कोणी कुठे केली मित्रांनो? मुंबई आणि मद्रासमध्ये झालेली आहे. पूर्ण भारतात एकाच वेळी झालेली नव्हती. मुंबई आणि मद्रासमध्ये सतीबंदी केव्हा झाली? मग 1830 पुढे. आणि मग सतीबंदी झाल्यानंतर भोगेला इंग्लंडला आणि तिकडे ब्रिस्टल शहरात त्यांचा मृत्यू झाला. चला या इथपर्यंत. काही डाऊट असेल तर मला सांगा. इथपर्यंत चला लिहा पटापट. काही डाऊट, शंका, कुशंका, लघुशंका असेल तर सांगा. चल लिहा पटापट. लिहिलं इथपर्यंत. हे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झालेले कायदे आहेत. ब्रिटिश पार्लमेंट पास झालेले कायदे म्हणण्यापेक्षा पत्र वगैरे पाठवलं होतं ब्रिटिश पार्लमेंट मध्ये. चला पुढे जाऊया आपण. पुढे महत्वाचं काम करूया. नानांनी बॉम्बे असोसिएशनची. आता बघा ही बॉम्बे असोसिएशन एक नावाची संघटना आहे. 1852 मध्ये स्थापन झाली. पाठ असली पाहिजे. कोणती संघटना मित्रांनो? बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन. क्लिअर आहे मित्रांनो? बॉम्बे असोसिएशन. व्यवस्थित लिहून घेणार आहात. महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन. महाराष्ट्रातली काय आहे? पहिली राजकीय संघटना. आपण एक चॅप्टर आहे ते बघणार आहोत. काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना जेव्हा लिहिणार आहोत त्यावेळेस बॉम्बे असोसिएशन बद्दल अजून डिटेल करूया. ठीक आहे मित्रांनो. तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली आहे? दादाभाई नौरोजींनी केली. कोणी केली मित्रांनो? दादाभाई नौरोजींनी केली 1852 मध्ये. मात्र स्थापनेच्या बैठकीचा अध्यक्षस्थान तीन गोष्टी लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष विचारले. अध्यक्ष तर विचारले तर दादा. अध्यक्ष विचारले तर कोण? दादाभाई नौरोजी. बैठकीचे अध्यक्षस्थान म्हणजे पहिली बैठक जी भरली होती बैठकीचे अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? नानांकडे होतं. म्हणजे ज्या सभेमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन होणार होती. ज्या सभेमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन होणार होती त्या सभेचं अध्यक्षस्थान
अध्यक्षस्थान नानाकडे होतं. त्या सभेचं अध्यक्षस्थान नानाकडे होतं. क्लिअर आहे मित्रांनो. आणि मग पुढे बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर अध्यक्ष कोण होते? दादा होते, दादाभाई नौरोजी. आणि या बॉम्बे असोसिएशनचे सचिव जर तुम्ही बघा लगेच देऊन टाकणार, सचिव होते दाजी आपले. कोण होते? दाजी. कोण दाजी? भाऊदाजी लाड. कोण होते? भाऊदाजी लाड. क्लिअर आहे? क्लिअर आहे. अशा शॉर्ट ट्रिक्स अशा गोष्टी लिहित राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा यूज होणार म्हणजे होणार. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं 1857च्या उठावाच्या वेळेस ही संघटना इंग्रजांच्या बाजूने होती. म्हणजे मुंबईचे श्रीमंत लोक हे इंग्रजांच्या बाजूने होते. नाना दादा सर्वे त्याच्यातले. ठीक आहे. कोणाच्या बाजूने होते? इंग्रजांच्या बाजूने होते. त्या काळातली परिस्थिती वेगळी होती म्हणून आपण त्यांना दोष देऊन काय उपयोग नाही. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही मला लगेच राष्ट्रवाद आपल्या सगळ्या राष्ट्रवाद जास्त भरलाय. ठीक आहे. आपण म्हणाल नाही 1857चा महान उठाव गेला मग हे लोक त्यांच्या विरोधात होते असं तसं नाही. असा विचार करून चालणार नाही. इतिहास आपल्याला एका जागेला वाचायचा नाही. आता इतिहासामध्ये पण लिहिणाऱ्या गोष्टींची लेफ्ट आयडियोलॉजी होती. बऱ्याच गोष्टी होते तो आपण नंतर विचार करूया. चला मग बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत दादा आहेत. अध्यक्षाचे पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान नानांकडे होतं आणि सचिव कोण होते? दाजी होते. दाजी कोण? भाऊदाजी लाड. ठीक आहे मित्रांनो. चल आता पुढे महत्वाचं आहे मित्रांनो, त्यांना 1835 मध्ये जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली आहे. जस्टिस ऑफ पीस. ठीक आहे. आणि जेपी मागच्या पानावर आता पुढच्या काही लेक्चर मध्ये पुढच्या 10, 15, 20 लेक्चर मध्ये काय करायचं तुम्ही पुढच्या 10, 15, 20 लेक्चर मध्ये काय करायचं मित्रांनो, मागच्या पानावर असं लिहून घ्यायचं. मागच्या पानावर काय लिहून घ्यायचंय? जेपी पदवी मिळालेले लोक. जेपी पदवी मिळालेले लोक असे लिहून ठेवायचे मागच्या पानावर. जेपी पदवी मिळालेले लोक. मग आपण एक यादी बनवणार कोणाकोणाला जेपी पदवी मिळाली. जेपी म्हणजे जस्टिस ऑफ पीस, जयप्रकाश नारायण नाही. ठीक आहे. जेपी म्हणजे जस्टिस ऑफ पीस. मग त्याच्यात पहिले नाव टाकायचं नानांचं. बरेच नाव आहेत. मग आपला प्रश्न येतो. हा प्रश्न जनरली वारंवार विचारला जातो काय खालीलपैकी कोणाला जेपी पदवी मिळालेली आहे किंवा नव्हती. तर याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचंय. थोडंसं काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. चला म्हणजे जेपी पदवी मिळाली मित्रांनो. जेपी आणि जस्टिस ऑफ पीस म्हणजे राणीचा प्रतिनिधी, शांतीसाठी राणीचा प्रतिनिधी. क्लिअर आहे मित्रांनो? ओके. चला आता पुढे महत्वाचं आहे मित्रांनो. आता पुढे बघा विष्णुदास भावे तर नाही दिलेलं आहे. आता आपण थोडंसं एक्स्ट्रा त्यांच्याबद्दल लिहिणार आहोत. नानांबद्दल आपल्याला एक्स्ट्रा काही टॉपिक लिहायचे. आपल्याला नाना संपवायचे. कोण संपवायचे मित्रांनो? आपल्याला नाना संपवायचे. कोल्हापूरचे नाटककार होते विष्णुदास भावे. कोण होते मित्रांनो? विष्णुदास भावे. ठीक आहे. विष्णुदास भावे या हे नाटककार आहेत. लक्षात ठेवायचे. हे काय आहेत? नाटककार. ठीक आहे. विष्णुदास भावे हे नाटककार आहेत मित्रांनो. या नाटककारांना आपल्या वाड्यामध्ये थिएटर चालू करून दिलं. आपल्या वाड्यात कोणी? आपल्या वाड्यात थिएटर प्रयोगाचं थिएटर चालू करून दिलं. म्हणजे बघा खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. विष्णुदास भावेंना वाड्यामध्ये नानांनी काय करून दिलं? थिएटर चालू करून दिलं. ठीक आहे. आणि नानांचा प्रत्यक्षाचा पाळणारा एक माणूस होता दाजी. आपले माहिती आहे तुम्हाला दाजी. पुढे दाजींबद्दल आपण शिकणार आहोत. कोण दाजी मित्रांनो? कोण? डॉक्टर भाऊदाजी लाड. आता तुम्हाला माहिती आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना बरोबर आहे. पाठच असलं पाहिजे ग्रँड मेडिकल कॉलेज. ठीक आहे. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो. केव्हा झाली? 1845 पहिली ती बाहेर पडली. 1851 हे पाठ झालं. आता बघा इथे दाजी होते ना ग्रँड मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या आधी. ग्रँड मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या आधी हे दाजी एल्फिस्टन कॉलेजला शिकवायचे सायन्स. कुठे शिकवायचे? एल्फिस्टन इन्स्टिट्यूट ऑफ या कॉलेज एल्फिस्टन कॉलेजला सायन्स शिकवायचे. दाजी काय करायचे? एल्फिस्टन कॉलेजला काय शिकवायचे? सायन्स. तिथून त्यांनी सायन्स शिकवताना राजीनामा दिला आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. आणि मग हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये चांगला यांचा आवड असल्यामुळे एल्फिस्टन कॉलेजचे जे शिक्षक असल्यामुळे दाजींनी विष्णुदास भावेचा प्रयोग एल्फिस्टन कॉलेजमध्ये लावून दिला. आता लक्षात ठेवायचं विष्णुदास भावेचे प्रयोग 2 जागेवर लागले आहे. विष्णू इतिहासामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये 2 प्रकार विष्णुदास भावेच्या प्रयोगामध्ये शकुंतला नाटकाचा प्रयोग लावून दिला होता. ठीक आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. शकुंतला नाटक आता प्राचीन इतिहासामध्ये शकुंतला नाटक आहे. ती कोणी लिहिली? कालिदास का कायदा मध्ये नंतर डिस्कस करू. ठीक आहे. आता विष्णुदास भावेला 2 लोकांनी ऍक्च्युली 2 चांगले नानांचा प्रत्यक्ष दाजी पाळायचा. ठीक आहे.
कारण की नाना खूप म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. नाना दाजी, दादा दाजी हे तिला चांगली टिळकी लक्षात ठेवायची. आता विश्वनाथ भावे ते नाटककार होते, बरोबर आहे. त्यांना आपल्या थिएटरमध्ये, आपल्या घरामध्ये थिएटर ओपन करून दिलं कोणी? नानांनी, बरोबर आहे. नाना जगन्नाथ शंकर सेठने आपल्या वाड्यामध्ये काय ओपन करून दिलं? थिएटर ओपन करून दिलं. आणि मग या थिएटरमध्ये रोज प्रयोग व्हायचे. त्या काळामध्ये रेकॉर्डिंगची सिस्टीम नव्हती. मग नाना त्या विश्वनाथ भावेंचा एक एल्फिस्टन कॉलेजमध्ये शकुंतला नाटकाचा प्रयोग लावून दिला, या चालू करून दिला कोणी? दाजींनी. कोण दाजी? डॉक्टर भाऊ दाजी लाड. कारण की ते आधी त्याच कॉलेजमध्ये काय शिकवायचे? सायन्स शिकवायचे. नंतर ते डॉक्टर होण्यासाठी गेले. क्लिअर आहे? वाटल्यास तुम्हाला हे एल्फिस्टन कॉलेजला ते आपण पुढे दाजींबद्दल शिकणार आहोत. 1843 ते 1845 या काळात ते शिकवायचे. मग 45 मध्ये मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 45 मध्ये मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं. बघा मित्रांनो, मला मान्य आहे तुम्हाला स्टार्टिंगला हे सणावळ्या पाठ होणार नाही, याची मला परिपूर्ण कल्पना आहे. पण मित्रांनो, इंटरांपेक्षा वेगळा अभ्यास करावा लागेल. अशी गोष्ट आहे, मोहम्मद एमपीसी नावाची अशी एक महबूबा आहे, तिला मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. एमपीसी नावाची अशी एक महबूबा आहे, तिला मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. म्हणून आपल्याला या थोड्याशा सणावळ्या तुमच्या काय असल्या पाहिजे? पाठ असल्या पाहिजे. चला मित्रांनो पुढे जाऊया. मग ह्या विश्वनाथ भावेच्या 2 नाटकांचे प्रयोग व्यवस्थित लिहून घ्या, बाजूला होऊन जातो. चला या बरोबर, चला या. चला लिहिला. पुढचं ओके. आता बघा, नानांनी पहिल्यांदा म्हणजे राणीचा बाग स्थापन करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. नाही दिलेलं आपल्याला लिहून देऊ. राणीचा बाग काय महत्वाचं आहे मित्रांनो? राणीचा बाग स्थापन करण्यामध्ये नानांचं महत्वपूर्ण योगदान आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता पुढची एक महत्वाची संस्था त्यांच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं, बॉम्बे स्टील नेव्हिगेशन कंपनी चालू केली. काय चालू केली मित्रांनो? बॉम्बे स्टील नेव्हिगेशन कंपनी. लक्षात ठेवायचं IMPI, बॉम्बे स्टील स्टील नेव्हिगेशन कंपनी चालू केली. कोणी? नानांनी. कोणाची गोष्ट करतोय? नानांची. बॉम्बे स्टील नेव्हिगेशन कंपनी चालू केली. तिने 5 बोट आणल्या होत्या. किती जहाज आणल्या होत्या? 5 जहाज आणल्या, व्यापाराला सुरुवात केली. ठीक आहे. महत्वाचं हे काम आहे. मॉरिशस देश माहित असेल, हिंदू देश आहे. मॉरिशसहून उसाचं बियाणं आणलं होतं नानांनी. उसाचं काय आणलं? बियाणं बरं का, उसाचं बियाणं. बेनच उसाला बी असतं का? काढी म्हणतात. बियाणं आणलं. तुम्ही म्हणाल उसाचं बियाणं हे बियाणं म्हणतात त्याला. शुद्ध आमच्या गावरान भाषेमध्ये बियाणं नाही म्हणतात, बियाणं म्हणतात उसाचं. ठीक आहे. तर बघा, उसाचं बियाणं आणलं होतं कुठून? मॉरिशसहून आणलं होतं. कुठून आणलं होतं मित्रांनो? मॉरिशसहून आणलं होतं. ही एक लाईन महत्वाची, आणि एक शेवटचा पॉईंट आपल्याला नानांबद्दल शिकायचा आहे. मुंबई कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य होण्याचा मान. ठीक आहे. मुंबई कायदे मंडळाचं 1861 गोष्ट आहे मित्रांनो, कमालची गोष्ट आहे. 1861 गोष्ट आहे. मुंबई कायदे मंडळाचं व्यवस्थित लिहून घेणार आहात. मुंबई कायदे मंडळाचा पहिला महाराष्ट्रीयन सदस्य होण्याचा मान. पहिला महाराष्ट्रीयन सदस्य होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? नानांना मिळालेला आहे. ठीक आहे. मुंबई कायदे मंडळाचे पहिले सदस्य कोण झालेले? नाना झालेले आहेत मित्रांनो. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बरेच कायदे पास झाले होते. त्याच्यात 1861च्या कायद्यानुसार महाराष्ट्रीयन लोकांना, या भारतीय लोकांना कायदे मंडळात संधी देण्यात आली होती. आपण भारताच्या इतिहासामध्ये शिकणार आहोत. वाटल्यास सर्व कायदे कोणते? 1773 चा कायदा पास झालाय, 1784 चा कायदा पास झालाय, 1793 चा कायदा पास झालेला आहे, 1813 चा चार्टर आहे, 1833 चा कायदा, 1853 चा कायदा. ठीक आहे मित्रांनो. 1858 चा कायदा, त्याच्यानंतर 1861 चा कायदा. हे पाठ आहे, पाठ करायची ट्रिक सांगेन. याच कायद्यानुसार कायदे मंडळात काय मिळालं होतं? सदस्यत्व मिळालं होतं भारताला. 1891 चा कायदा, त्याच्यानंतर 1909 चा मार्लोमेंटो, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 1935 आणि 1947. मी एक्स्ट्रा लिहून दिले, बाजूला लगेच लिहून घ्यायचे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एवढे कायदे पास झालेले आहेत. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय झाले मित्रांनो? एवढे कायदे पास झालेले आहेत. त्याच्यातले या कायद्यानुसार भारतीयांना काय मिळाला होता? कायदे मंडळात प्रवेश मिळाला. भारतीय कायदे मंडळात प्रवेश मिळाला. ठीक आहे. क्लिअर आहे मित्रांनो? चलायचं इथपर्यंत आपले नाना संपले. आता मला नाही वाटत नानाला यांच्या बाहेर काही प्रश्न आला पाहिजे. नानांबद्दल यांच्या बाहेर काही प्रश्न आला पाहिजे. आता पुढचं नाव टाकून ठेवायचं मित्रांनो, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांच्या नावाने महाराष्ट्राचे दर्पण, महाराष्ट्राचे आद्य पत्रकार, महाराष्ट्रात पत्रकारितेला सुरुवात, यांच्या नावाने पत्रकार दिन साजरा केला जातो.
खूप गोष्टी आहेत आपल्याला जांभेकरांच्या बाबतीत शिकायच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, दर्पणकार ज्ञानेश्वरीचे प्रसारक खूप आहेत त्यांच्याबद्दल.